वाढते तापमान आणि आखाती युद्धामुळे अंड्यांचे दर कोसळले आहेत. 6 रुपयांना मिळणारी अंडी आता 2 रुपयांनी स्वस्त होत 4 रुपयांपर्यंत घसरली आहेत. वाढते तापमान आणि आखाती देशातील युद्ध स्थितीचा थेट परिणाम आता राज्यातील अंडी व्यावसायिकांवर दिसून येतो आहे. निर्यात ठप्प झाल्याने अंड्यांची मागणी घटलेली असून बाजारात दर मोठ्या प्रमाणात कोसळलेले आहेत. पूर्वी 6 रुपयांना मिळणारं अंड आता 2 रुपयांनी स्वस्त होऊन 4 रुपयांपर्यंत घसरलेलं आहे आणि यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. उत्पादन खर्च निघणं कठीण झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर हतबल झालेल्या व्यावसायिकांनी सरकारकडे अनुदानाची मागणी केलेली आहे. तातडीनं मदत मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. नमस्कार, माझं नाव रोहन जाधव. सध्या अंड्यांच्या दरामध्ये फारच घसरण झालेली आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये जो दर साधारण 6 रुपये 10 पैसे होता तो आता 4 रुपये 10 पैसेपर्यंत येऊन टपलेला आहे. ह्याला मूलभूत 2-3 गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे सध्याच्या उन्हाळ्याच्या परिस्थितीमुळे सुद्धा अंड्याच्या कन्झम्पशनमध्ये घसरण झालेली आहे. दुसरी गोष्ट जी युद्धाची परिस्थिती सध्या आहे त्यामुळे सुद्धा तमिळनाडूमधून जो एक्सपोर्ट होणारा जो माल आहे तो सर्व माल आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन ठप्प होत आहे. त्यामुळे मार्केटची परिस्थिती घसरत चाललेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे रॉ मटेरियलमध्ये जी वाढलेलं आहे त्या रॉ मटेरियलच्या दरामुळं सुद्धा पोल्ट्रीधारकांवरती फार अडचणीचा विषय आलेला आहे. माझी सर्व पोल्ट्रीधारकांच्या वतीनं सरकारला अशी मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर पोल्ट्रीधारकांसाठी अनुदान जाहीर करावं आणि जो रॉ मटेरियलवरती तुम्ही जो GST लावत आहात, आम्हाला 5% GST लागून येत आहे, तो GST सुद्धा त्यांनी कमी केला तर बऱ्यापैकी आम्हाला दिलासा पोल्ट्रीधारकांना मिळेल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.